राज्यातील गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ताज्या ठळक व झटपट बातम्या तसेच कर्जमाफी संदर्भात देखील एक मोठी अपडेट आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भारताची वाटचाल विकासाच्या दिशेने जात आहे। नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य, मोठे मोठे देश भारताबरोबर व्यापारी संबंध ठेवण्यास खूप उत्सुक आहेत। युरोपियन युनियन व्यापार करार असो अथवा अमेरिकन बाबतचा अलीकडचा करार, संपूर्ण जग या करारांचं कौतुक करत आहे। सरकारकडून 2.5 कोटी आधार कार्ड बंद, केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांची लोकसभेत माहिती। 9 दिवसात 450 क्विंटलवर रेशीम कोशांची आवक, बीड बाजार समितीमध्ये 800 रुपये प्रति किलोचा दर। घोटाळा दडपण्यासाठी प्रयोगशाळांचा वापर होत आहे, स्मार्ट कापूस पिशवी गैरव्यवहार प्रकरण। DAP खतांच्या किमती वाढणार, केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्क माफी सवलत मागे। खानदेशात कलिंगडाला जागेवर 20 रुपये ते 22 रुपयांचे दर आलेले आहेत। आवक अल्प असून प्रतिकूल हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे। कृषी अभ्यासक्रमाचा प्रस्ताव हाणून पाडला, शिक्षण विभागाची खेळी, तज्ज्ञांची नाराजी। शेती डेअरी क्षेत्राला व्यापार करारात संरक्षण, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची संसदेत माहिती। स्मार्ट कापूस पिशवी घोटाळा भोवणार, कृषी संचालक गोत्यात 3 कोटींचा घोटाळा। भीमा नदीच्या पाण्यात रासायनिक फेस, विषारी पाण्यामुळे आरोग्य पिके धोक्यात आलेली आहेत। वाढत्या शहरीकरणामुळे, झोपडपट्टी आणि औद्योगिकरणामुळे नदीपात्रात घाणीचे प्रमाण वाढलेले आहे। संत्र्याची आवक वाढल्याने किमतीत 20% घट झालेली आहे। 5 ते 7 हजार कॅरेटची आवक। दिल्ली येथून येणारा किन्नू संत्र्याला बाजारात किलोला दरानुसार 40 ते 60 रुपये किलो दर आहे। ढगाळ वातावरणाने हरभरा गहू उत्पादक घटण्याची भीती, सोयगाव तालुक्यात सरासरीच्या तुलनेत गव्हाची दुप्पट पेरणी झालेली आहे। कुणाची नोकरी तर कुणाची पर्यटनवारी, 10,81,807 जणांनी काढले पासपोर्ट। व्हिसा ऑन अरायव्हल किंवा व्हिसा फ्री एंट्री सुरू केल्यामुळे परदेशवारी आटोक्यात आलेली आहे। लोकांची घरदार जमीन खरेदी वाढलेली आहे। 9 महिन्यात 1571 कोटींची कमाई। शासकीय कर्मचाऱ्यांनो सावधान, आता नागरिक करणार कामाचे मूल्यमापन, कार्यालयात अभिप्राय फॉर्म, सामान्य प्रशासनाचा उपक्रम। लग्नाच्या नावाखाली फसवणूक, यावल तालुक्यातील तरुणाला गंडा, 7 जणांची टोळी असल्याचं उघड, पैसे घेऊन लावून दिले जात होते लग्न। EKYC करूनही आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। लाखपुरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। 52,000 विद्यार्थी देणार 10वी व 12वीची परीक्षा, 12वीची 10 तर 10वीची 20 फेब्रुवारी पासून परीक्षा सुरू होणार आहे। करमाळ्यात यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले, मात्र ज्वारी घटलेली आहे। गरिबांची भाकरी महागणार, चपाती स्वस्त खा, हरभरा मका ही मुबलक। कोपरगावात केळी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल, जिल्हाधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद। नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, द्राक्ष पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव। पीक पाहणीत सहाय्यकांचा जीव टांगणीला, ना विमा ना मोबदला, मानधन मिळाले नाहीच, सुविधाही अपुऱ्या, इंटरनेट डेटा बॅटरी बॅकअपसाठी स्वतःचा खर्च। यंदा द्राक्ष उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट झालेली आहे। केंद्र सरकारकडे सवलतींची मागणी होत आहे। आश्रम शाळेतील मुलांच्या आहारात स्ट्रॉबेरीचा समाविष्ट। सरकारचा पैसा वाचणार, प्रत्येक कामाला युनिक ID मिळणार, एकाच ठिकाणी पुन्हा काम करण्याचा प्रकार बंद होणार, एकाच कामावर वारंवार खर्च करण्याचे प्रवृत्तीला आता आळा बसणार।
दौंडला पालेभाज्यांची आवक, कांदा लिंबाच्या बाजारभावात घट झालेली आहे. दौंड बाजारभाव दौंड कडेगाव यावत पाटस येथे भुसार मालाची आवक कमी झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा, पारा पोहोचणार 34 अंशांच्या वर. निसर्गाचा लहरीपणा बसतोय फटका, पारा 32 अंशावर पोहोचला. रात्रीच्या तापमानातही वाढ झालेली आहे. भारताची वाटचाल विकासाच्या दिशेने जात आहे. नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य, मोठे मोठे देश भारताबरोबर व्यापारी संबंध ठेवण्यास खूप उत्सुक आहेत. युरोपियन युनियन व्यापार करार असो अथवा अमेरिकेबाबतचा अलीकडचा करार, संपूर्ण जग या करारांचं कौतुक करत आहे. सरकारकडून 2.5 कोटी आधार कार्ड बंद, केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांची लोकसभेत माहिती. 9 दिवसात 450 क्विंटलवर रेशीम कोशांची आवक. बीड बाजार समितीमध्ये 800 रुपये प्रति किलोचा दर. घोटाळा दडपण्यासाठी प्रयोगशाळांचा वापर होत आहे. स्मार्ट कापूस पिशवी गैरव्यवहार प्रकरण. DAP खतांच्या किमती वाढणार, केंद्रीय अर्थसंकल्पात आयात शुल्क माफी सवलत मागे. खानदेशात कलिंगडाला जागेवर 20 रुपये ते 22 रुपयांचे दर आलेले आहेत. आवक अल्प असून प्रतिकूल हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कृषी अभ्यासक्रमाचा प्रस्ताव हाणून पाडला, शिक्षण विभागाची खेळी, तज्ज्ञांची नाराजी. शेती डेअरी क्षेत्राला व्यापार करारात संरक्षण, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची संसदेत माहिती. स्मार्ट कापूस पिशवी घोटाळा भोवणार, कृषी संचालक गोत्यात 3 कोटींचा घोटाळा. भीमा नदीच्या पाण्यात रासायनिक फेस, विषारी पाण्यामुळे आरोग्य पिके धोक्यात आलेली आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे, झोपडपट्टी आणि औद्योगिकरणामुळे नदीपात्रात घाणीचे प्रमाण वाढलेले आहे. संत्र्याची आवक वाढल्याने किमतीत 20% घट झालेली आहे. 5 ते 7 हजार कॅरेटची आवक. दिल्ली येथून येणारा किन्नू संत्र्याला बाजारात किलोला दरानुसार 40 ते 60 रुपये किलो दर आहे. ढगाळ वातावरणाने हरभरा गहू उत्पादक घटण्याची भीती. सोयगाव तालुक्यात सरासरीच्या तुलनेत गव्हाची दुप्पट पेरणी झालेली आहे. कुणाची नोकरी तर कुणाची पर्यटनवारी. 10,81,807 जणांनी काढले पासपोर्ट. व्हिसा ऑन अरायव्हल किंवा व्हिसा फ्री एंट्री सुरू केल्यामुळे परदेशवारी आटोक्यात आलेली आहे. लोकांची घरदार जमीन खरेदी वाढलेली आहे. 9 महिन्यात 1571 कोटींची कमाई. शासकीय कर्मचाऱ्यांनो सावधान, आता नागरिक करणार कामाचे मूल्यमापन. कार्यालयात अभिप्राय फॉर्म, सामान्य प्रशासनाचा उपक्रम. लग्नाच्या नावाखाली फसवणूक. यावल तालुक्यातील तरुणाला गंडा. 7 जणांची टोळी असल्याचं उघड. पैसे घेऊन लावून दिले जात होते लग्न. EKYC करूनही आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. लाखपुरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. 52,000 विद्यार्थी देणार 10वी व 12वीची परीक्षा. 12वीची 10 तर 10वीची 20 फेब्रुवारी पासून परीक्षा सुरू होणार आहे. करमाळ्यात यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले, मात्र ज्वारी घटलेली आहे. गरिबांची भाकरी महागणार, चपाती स्वस्त खा. हरभरा मका ही मुबलक. कोपरगावात केळी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल. जिल्हाधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद. नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, द्राक्ष पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. पीक पाहणीत सहाय्यकांचा जीव टांगणीला. ना विमा ना मोबदला. मानधन मिळाले नाहीच, सुविधाही अपुऱ्या. इंटरनेट डेटा, बॅटरी बॅकअपसाठी स्वतःचा खर्च. यंदा द्राक्ष उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट झालेली आहे. केंद्र सरकारकडे सवलतींची मागणी होत आहे. आश्रमशाळेतील मुलांच्या आहारात स्ट्रॉबेरीचा समाविष्ट. सरकारचा पैसा वाचणार, प्रत्येक कामाला युनिक ID मिळणार. एकाच ठिकाणी पुन्हा काम करण्याचा प्रकार बंद होणार. एकाच कामावर वारंवार खर्च करण्याचे प्रवृत्तीला आता आळा बसणार. दौंडला पालेभाज्यांची आवक. कांदा लिंबाच्या बाजारभावात घट झालेली आहे. दौंड बाजारभाव दौंड कडेगाव यावत पाटस येथे भुसार मालाची आवक कमी झालेली आहे.
फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा, पारा पोहोचणार 34 अंशांच्या वर, निसर्गाचा लहरीपणा बसतोय फटका, पारा 32 अंशावर पोहोचला. रात्रीच्या तापमानातही वाढ झालेली आहे.